हाय गाईस, आजचा माझा न्यू ब्लॉग. आज मी बनवत आहे काळजी फेटा आणि मटण हिरव्या वाटण्यातला. तर पोऱ्याला म्हणजे खायचं होतं तर तो बोलतोय मम्मी आज लाल नको करू, आज मस्त की हिरव्या वाटण्यामध्ये मटण बनव. आणि काळजी पेठा पण हिरव्या वाटण्यातच केलेला आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाट्या कांदे घेतले कापून, अद्रक लसूण पेस्ट, हिरवं वाटण, कोथिंबीर आणि पुदिना घेतले वाटून, गरम मसाला, हळद आणि मीठ आणि थोडासा अख्खा गरम मसाला. त्यानंतर मी पेटवलं गॅसवर ठेवले. एका बाजूला लंगड्याने दुसऱ्या बाजूला ठेवला कुकर. तर त्याने टाकलं मी कांदा टाकल्याने त्यात टाकले अख्खे गरम मसाले. बघू शकता तुम्ही. तर कांदा शिजत ठेवला. दुसऱ्या बाजूला घेतलं मटण धुवून घेतलं, काळजी धुवून घेतली. बघू शकता काळजी मस्त धुवून घेतली. तर दुसऱ्या बाजूला माझा कांदा एकदम मस्त की शिजला होता. कांदा शिजला होता त्यानं टाकलं मी काळची पेठा मस्त की घाटलून घेतला आणि ठेवलं वाफेवर शिजवा. तर दुसऱ्या बाजूला कुकरमधला बी माझा कांदा शिजला होता. तर त्यानं मी टाकला मटण मस्त घाटलून घेतल्यानंतर ठेवलं शिट्या व्हायला. ते एकी बाजूला भांड्यांचा डिगला भरला होता तर घेतली भांडी घासून बिसून घेतलं ना, उरकोट घेतला पसारा. जरासा पसारा राहिला की हे चिडचिडपणा होते. तर भांडी घासून झाल्यानंतर बघू शकता तुम्ही मस्त की काळजी पेठा वाफेवरती शिजले. त्यात मी टाकलं साहित्य: अद्रक लसणाची पेस्ट, हिरवं वाटण, गरम मसाला, हळद, पुदिना आणि चवीनुसार मीठ टाकून झालं. तर मस्त व्यवस्थित घाटलून ठेवले मी वाफेवर शिजवायला परत. तर त्यानंतर भांडी घासली होती जी घेतली किचनमध्ये लावून बिवून पसारा आवरून घेतला ना. मस्त कुकरांच्या शिट्ट्या म्हणजे झाल्या. एका बाजूला आपले काळजी पेठा झालेला आहे तर दुसऱ्या बाजूला माझ्या शिट्ट्या पण झाल्या. तर बघू शकता आपलं मटण मस्त की शिजलेलं आहे. त्यात टाकलं मी अद्रक लसणाची पेस्ट, हिरवं वाटण, पुदिना, गरम मसाला, हळद, चवीनुसार मीठ. आणि पोऱ्या बोलते मम्मी त्यात बटाटा पण टाक. त्याला बटाटा खायचा होता म्हणून मी हिरव्या वाटणामध्ये टाकला मी बटाटा पण अंदाजाने ठेवला. पाणी लावल्या शिट्ट्या. तर एके बाजूला बघू शकता आपलं काळजी पेठा आपला झालेला आहे तयार. त्यानंतर आपल्या कुकरांच्या शिट्ट्या बी झालेल्या आणि आपलं मटण बी तयार झालेलं आहे. बघू शकता आपली डिश तयार झालेली आहे. जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्कीच करा माझ्या यूट्यूब चॅनलला निकोली 500. आता माझ्या पोऱ्याला लागली होती भूक तर आधी त्याचा ताट भरला जेवणाचा आणि आधी त्याला द्यायला गेलो तर पोऱ्याला बोलू बघ खाऊन पोऱ्या कैसा झाला आहे. ते गरम होतं तर पोऱ्याने बाव नाही खाल्लं ना, काळजी नाही खाली. पण पहिला त्याने मसाला खाऊन बघितला वटीसोबत कसं झालं तर तो मस्त झाले मम्मी.